विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इंग्रजीच्या पुस्तकातील लेसन 2.2 स्टोरीज ऑन स्ट्रिंग्स यामधील क्वेश्चन सोडवणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर यापूर्वी उपलब्ध असलेले व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न आहे, रीड द टेक्स्ट अँड कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. आपल्याला हा लेसन वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. इथे आपल्याला एक चार्ट कंप्लीट करायचा आहे. त्यामध्ये पहिला कॉलम आहे टाईप ऑफ पपेट्स. पपेट्सचे प्रकार इथे लिहायचे आहेत. दुसऱ्या कॉलममध्ये स्टेट किंवा रिजियन, हे पपेट ज्या राज्यातील किंवा ज्या भागातील आहेत त्या भागाचे नाव इथे लिहायचे आहे. आणि फीचर्स, यामध्ये आपल्याला त्या पपेट्सची विशेषता इथे लिहायची आहे. पहिला प्रकार आहे कठपुतली. कठपुतली आहे राजस्थान राज्यातली आणि त्याचे फीचर्स आहेत परफॉर्म टेल्स ऑफ ब्रेव किंग्स अँड क्लेवर क्वीन्स. पुढचा प्रकार आहे बोमालट्टम पपेट्स. स्टेट आहे कर्नाटका अँड तामिळनाडू आणि फीचर्स आहेत मूव देअर हँड्स, हेड अँड आईज. पुढचा प्रकार आहे थोलू बोमालट्टा पपेट्स. हे आहेत आंध्र प्रदेश राज्यातले आणि फीचर्स आहेत क्रिएट मॅजिकल शॅडो पिक्चर्स ऑन अ व्हाईट स्क्रीन. पुढचा प्रकार आहे रॉड पपेट्स. ते आहेत ओडिशा अँड बेंगाल राज्यातले. फीचर्स आहेत सिंग, डान्स अँड ॲक्ट. पुढचा प्रश्न आहे राईट ॲट लिस्ट 2-3 लाईन्स ऑन पपेट्स. या प्रश्नाचं आन्सर आहे पपेट्स आर यूज्ड इन एंटरटेनमेंट्स कॉल्ड पपेट शोज. पपेट्स आर मूवेबल फिगर्स और ऑब्जेक्ट्स. पपेट्स आर कंट्रोल्ड बाय अ पर्सन. प्रश्न आहे राईट द प्लुरल फॉर्म्स ऑफ द गिवन वर्ड्स. प्लुरल फॉर्म्स म्हणजे एकवचनाचं आपल्याला अनेकवचन लिहायचं आहे. सिंग्युलर म्हणजे एकवचन आणि प्लुरल म्हणजे अनेकवचन. दिलेल्या शब्दांचे आपल्याला अनेकवचन लिहायचे आहे. पहिला शब्द आहे पपेट. पपेट, पपेट्स. स्टोरी, स्टोरीज. ज्या शब्दाच्या शेवटी वाय येतो त्या शब्दामधील वाय हा कट होतो आणि त्याऐवजी IES हा अनेकवचन करताना लिहिला जातो. पिक्चर, पिक्चर्स. शो, शोज. ट्रॅडिशन, ट्रॅडिशन्स. लेसन, लेसन्स. पुढचा प्रश्न आहे इंट्रोड्यूस युअर सेल्फ ॲज पपेट इज इंट्रोड्यूसिंग यू. त्यांनी आपल्याला इथे उदाहरण दिलेलं आहे. हॅलो, आय एम प्रकाश. आय एम 11 years old. आय लाईक ड्रॉइंग. आणि खाली दिलेलं आहे यू कॅन ॲड युअर पॉईंट्स. आपण इथे आपले स्वतःचे नाव लिहून आपल्या स्वतःविषयी माहिती लिहू शकतो. हॅलो, आय एम शौर्य. आय एम 9 years old. आय लाईक प्लेईंग. पुढचा प्रश्न आहे रीड द वर्ड्स ब्युटिफुल, वंडरफुल, केअरफुल अँड फाइंड other words having the suffix full. joyful, playful, helpful, powerful, thoughtful, harmful आणि painful. पुढचा प्रश्न आहे अंडरलाईन द F sound from the following words. इथे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दामधून आपल्याला F हा साऊंड शोधायचा आहे आणि त्याला अंडरलाईन करायची आहे. पहिला शब्द आहे फेअर. इथे पहिल्या Fचा साऊंड फ असा होतो म्हणून Fला अंडरलाईन करावी लागेल. पुढचा शब्द आहे कप. आता तुम्ही म्हणाल विद्यार्थी मित्रांनो या शब्दामध्ये F नाही आहे, मग आपण अंडरलाईन करायची कशी? तर प्रत्येक वेळेला फ उच्चारासाठी F हे अक्षर येईल असे नाही. तर या ठिकाणी हा जो शब्द आहे त्याचा उच्चार COUGH या शब्दाचा उच्चार कप असा होतो आणि इथे जो शेवटी आलेले GH हे जे अक्षर आहे त्या दोघांचा एकत्रितपणे उच्चार फ असा आपण करतो. म्हणून आपल्याला इथे GHला अंडरलाईन करावी लागेल कारण G आणि Hचा एकत्रितपणे साऊंड फ असा निघतो.
पुढचा शब्द आहे फोनेटिक. यामध्ये सुद्धा एफ नाही, परंतु पहिलं जे 2 अक्षर आहेत पी आणि एच, तर या पी आणि एचचा साऊंड फ असा उच्चारला जातो. त्यामुळे या शब्दामध्ये आपल्याला पी एचला अंडरलाईन करावी लागेल. पुढचा शब्द आहे टप. यामध्ये सुद्धा फ हा प्रत्यक्षपणे आलेला नाही, परंतु शेवटी आलेल्या जी एचचा उच्चार फ असा होतो. त्यामुळे आपल्याला जी एच या अक्षरांना इथे अंडरलाईन करावी लागेल. पुढचा शब्द आहे शेल्फ. या ठिकाणी शेवटचं अक्षर यप आलेलं आहे, म्हणून आपल्याला शेवटच्या यपला अंडरलाईन करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि यापूर्वी उपलब्ध असलेले व्हिडिओ नक्की बघा.